हाय हॅलो नमस्कार, मी प्रियांका माय वर्ल्ड माय लाईफ या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एकदम सुंदर आणि सोबर आणि झटपट होणारी अशी खोपा हेअरस्टाईल आपण पाहणार आहोत. जास्त वेळ न घालवता अगदी झटपट होते. सो व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आजची जी हेअरस्टाईल आहे ना, त्यासाठी आपल्याला समोरून केस कर्ली हवे आहेत, म्हणून मग मी हे कर्लिंग रोलर अगोदरच लावून घेतलेले होते आणि आता मी ते रिमूव्ह करते. आणि बघू शकाल सुंदर पद्धतीने असे आपले जे हेअर आहेत ते कर्ली झालेले आहेत. अगदी नॅचरल पद्धतीने, अजिबात केसांना जाळलेलं नाही आहे किंवा मशीन वगैरे वापरलेली नाही आहे आणि एकदम प्रॉपर असे कर्ल झालेले आहेत. तर हे जे रोलर आहेत ते कशा पद्धतीने वापरायचे किंवा काय, याच्यावरचा अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. त्याचबरोबर हे जर कर्लिंग रोलर तुम्हाला सुद्धा घ्यायचे असतील तर याची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. आता सुंदर असे आपण कर्ली गेलेले जे केस आहेत त्यांना अगदी हलक्या हाताने मोठ्या दाताच्या फणीने थोडंसं अलगद असं विंचरून घ्यायचं आहे पाठीमागे करून. जास्तही जोरात विंचरायचं नाही, नाहीतर मग जे आपण कर्ल केलेले आहेत ना तर ते निघून जातील. अगदी हलक्या हाताने समोरचे थोडेसे केस पाठीमागे घेऊन पाठीमागे त्याला बॉबी पिनने सिक्युअर करून घ्यायचं, म्हणजे इथे आपली समोरची सुंदरशी हेअरस्टाईल तयार होते. आता पाठीमागची हेअरस्टाईल बघूया. तर त्यासाठी एक मोठा असा एक डोनट घेतला आहे आणि त्याची जी जाळी आहे ती सोडून घेतली. तुमच्याकडे जर ऑलरेडी जाळी असेल तर तुम्ही जाळी यूज करा. आता ही जी जाळी आहे ना, अशा पद्धतीने फोल्ड करून त्याला एक गोल आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि आता हे मोकळे सोडलेले जे केस आहेत त्याला व्यवस्थित असं टाय करून घ्यायचं आहे, म्हणजे याची पोनी बांधून घ्यायची आहे आपल्याला अगदी मानेवरती. पोनी बांधून झाल्याच्या नंतर हा जो आपण जाळीचा जो रोल करून घेतलेला होता किंवा गोल करून घेतलेला होता तो त्या पोनीवरती अशा पद्धतीने ठेवून त्याला चारी बाजूने युपिन्सने व्यवस्थित असं सिक्युअर करून घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थित असं सिक्युअर करून घ्यायचं, कारण की आपली जी पूर्ण हेअरस्टाईल आहे ना ती याच्यावरतीच आपण रोल करून घेणार आहोत किंवा सेट करून घेणार आहोत. त्यासाठी ही जी जाळी आहे ती एकदम परफेक्टली फिट झाली पाहिजे. जाळी सेट करून झाल्याच्या नंतर आता हे जे खाली मोकळे सोडलेले केस आहेत ना ते थोडेसे विंचरून घ्यायचे. आता यातला थोडासा सेक्शन घ्यायचा आणि त्याचे 2 पार्ट करून ते एकमेकांमध्ये अशा पद्धतीने गुंफवून घ्यायचे, अर्ध्यापर्यंत गुंफवून घ्यायचे. त्यानंतर एका हाताने टोकं अगदी अलगद हाताने पकडायची आणि दुसऱ्या हाताने यातली जी एक पेड आहे किंवा एक जो सेक्शन आहे केसांचा तो थोडा हलका असा थोडासा ओढून त्याला सैल करत जायचं, म्हणजे आपल्या केसांना किंवा आपली जी वेणी आपण तयार करून घेतली त्याला एक व्हॉल्यूम येतो. आणि त्यानंतर ही जी आपण तयार करून घेतलेली वेणी आहे किंवा दोरी आहे ती आपला जो डोनट आपण लावून घेतला आहे ना त्याच्या वरच्या बाजूने दुसऱ्या बाजूला घेऊन जाऊन त्याला युपिनने तिथे सिक्युअर करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला तेच करायचं आहे. थोडंसं सेक्शन केसांचं घ्यायचं आहे, त्याचे 2 पार्ट करून ते एकमेकांमध्ये गुंफवून घ्यायचे. त्यातला एक पेड असा हलकासा सैलसर करून घ्यायचा आहे. आणि आता ही जी वेणी तयार झाली आहे ना ती पहिली जी वेणी आपण डोनटला लावून घेतली त्याच्या थोडंसं खालच्या बाजूला त्याला लागूनच दुसऱ्या बाजूला घेऊन जाऊन युपिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने राहिलेल्या केसांच्या सुद्धा वेण्या घालत त्या डोनटवरती अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूला घेऊन जाऊन युपिनने सिक्युअर करून घ्यायच्या आहेत. आणि आता दुसऱ्या बाजूला बघा थोडेसे केसांची जी टोकं आहेत ती शिल्लक राहतात. तर सेम पुन्हा त्याचं पण तसंच करायचं आहे आपल्याला. सगळे केस घ्यायचे, त्याचे 2 पार्ट करून ते एकमेकांमध्ये गुंफवून राहिलेल्या पार्टमध्ये ते गोल फिरवून ते युपिनने सिक्युअर करून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने इथे आपली सुंदर अशी हेअरस्टाईल तयार होते. आता याला डेकोरेटिव्ह बनवण्यासाठी तुम्ही कोणतीही हेअर एक्सेसरीज वापरा किंवा रिअल फ्लॉवर्स वापरा आणि तुमच्या हेअरस्टाईलला सुंदर पद्धतीने स्टाईल करा. इथे खूप सुंदर अशी आपली हेअरस्टाईल तयार होते. तुम्ही कोणत्याही छोट्या मोठ्या अगदी कुठल्याही कार्यक्रमासाठी घाला, एक नंबर दिसते. आणि नक्कीच तुम्हाला तुमचे फ्रेंड्स विचारतील की हेअरस्टाईल कुठून केली. याला तुम्ही ॲज इट इज ठेवू शकता, फ्लॉवर्सने डेकोरेट करू शकता किंवा अशा पद्धतीने मोत्यांनी सुद्धा डेकोरेट करू शकता. खूप सुंदर दिसतं. तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही याला डेकोरेट करू शकता. तर ही हेअरस्टाईल समोरून काहीशी अशी दिसते, पाठीमागून तर तुम्ही पाहिलीच आहे. आणि समोरून ही जरा तुम्हाला आता जी मी जे कर्ल्स केले होते ते थोडेसे फ्लॅट झालेत, कारण की मी केस थोडेसे ओलसर असतानाच हेअरस्टाईल घालायला घेतली. तर ही एक टिप तुम्हाला सांगते, जर तुम्हाला छान बाउन्स समोरून हवा असेल किंवा थोडासा व्हॅल्यूम हवा असेल केसांमध्ये तर मग तुम्ही थोडेसे केस व्यवस्थित सुकल्यानंतरच हेअरस्टाईल करायला घ्या. ते रोल काढल्यानंतर थोडेसे केस माझे हलकेसे ओले होते आणि तेव्हाच मी हेअरस्टाईल करायला घेतली, त्यामुळे थोडासा फ्लॅट झालेला आहे. त्यामुळे तुम्ही ती एक काळजी घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर खूप वेळासाठी ही हेअरस्टाईल ॲज इट इज ठेवायची असेल तर तुमच्याकडे हेअर सेटिंग स्प्रे असेल तर तो थोडासा स्प्रे करून मग तुम्ही थोडंसं वरून कोम करून ते केस जे आहेत ते सेट करू शकता. किंवा माझ्यासारखे जर तुमचे खूपच जास्त असे बेबी हेअर्स असतील आणि ते बाहेर येत असतील तरीसुद्धा तुम्ही छान असं सेटिंग स्प्रे वापरून तुमच्या केसांना व्यवस्थित टापटीप असं बसवू शकता. तर अशी काहीशी होती आपली समोरची हेअरस्टाईल. पाठीमागची हेअरस्टाईल तर तुम्ही पाहिली
केलेलीच आहे. तर आता अशा हेअरस्टाईल केल्यानंतर बऱ्याचशा लेडीजना हा प्रॉब्लेम असतो की केस तुटतील. जेव्हा आपण ती हेअरस्टाईल सोडतो तेव्हा ते केस तुटतील किंवा केसांचा गुंता होईल. तर असं काहीच होत नाही. जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने तुमची जर केसांची जी हेअरस्टाईल आहे ते रिमूव्ह केली, सोडली, तर अजिबात गुंता होत नाही, केसांचा अजिबात तुटत नाही. आता ही हेअरस्टाईल सुद्धा आपण खूप साऱ्या युपिन्स वापरलेल्या आहेत, पण ती सोडण्याची एक पद्धत आहे. तुम्ही जर डायरेक्ट खेचायला गेला तर खूप जास्त केसांचा गुंता होईल आणि केस तुटतील. तर ती सोडण्याची योग्य पद्धत मी तुम्हाला दाखवते. आता ज्या पद्धतीने आपण हेअरस्टाईल घातलेली आहे ना, शेवटपासून सुरुवातीपर्यंत अशा पद्धतीने सोडायचं. म्हणजे आता सगळ्यात अगोदर हे जे वरती तुम्ही काही हेअर एक्सेसरीज लावलेले असतील तर ते पहिल्यांदा काढून घ्यायचे पटापट. त्यानंतर आता हळूहळू जेवढ्या शक्य होतील तेवढ्या युपिन्स पटपट काढून घ्यायच्या. डायरेक्ट खेचायला जायचं नाही, नाहीतर मग काय होतं, केस तुटतात किंवा मग केसांचा गुंता होतो. आता फक्त हे रोल आपल्याला असे सेपरेट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर हा रबर काढला, आपले केस पूर्ण मोकळे झाले. बघा माझ्या केसांचा कुठेही असा गुंता झालेला नाहीये, अगदी व्यवस्थित असे सुटले गेलेले आहेत. आता हे वरचे सुद्धा केस असे सोडून घेऊ. हे बघा अगदी झटपट असे आपले केस मोकळे झालेले आहेत. तर केसांचा अजिबात कुठेच गुंता झालेला नाहीये, एकदम पटकन असे आपले केस सोडून होतात. समोरून सुद्धा बघा अजिबात केसांचा गुंता झालेला नाहीये, त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. छानपैकी वेणी घाला आणि अशा पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. बरोबर अशी आजची हेअरस्टाईल. आय होप ही हेअरस्टाईल तुम्हाला आवडली असेल. जर ही हेअरस्टाईल तुम्हाला आवडली असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अर्थात चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करते तेव्हा त्याची सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि हो, जेव्हा तुम्ही व्हिडिओला लाईक करता तेव्हा खाली हाईपचा ऑप्शन येतो, तो सुद्धा प्रेस करायला अजिबात विसरू नका. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.